संगमनेरमध्ये भोंदूगिरी विरोधात पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे। वडगाव पान येथील दत्तधाम सरकारचा स्वयंघोषित गडगे महाराज याला पोलिसांनी आज पहाटे बेड्या ठोकल्यात। मंत्रोच्चारानं कॅन्सरसारखे आजार बरे करण्याचा खोटा दावा करून भाविकांची आर्थिक, मानसिक आणि शारीरिक फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर आहे। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल केलाय। खरात प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या या भोंदू बाबासह त्याच्या 5 सहकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले असून या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडालीये। पैसे खातो म्हणून माझं म्हणणं असं आहे, मीडियाने स्वतः इथे यावे। सकाळपासून सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मी ज्या साधना घेतो त्या साधना करावं। तसंच 10,000 जरी लोक असले, 10,000 लोकांकडून आपल्याकडे 11 रुपयाची सुद्धा पावती नाहीये, 101 रुपयाची सुद्धा पावती नाहीये। देती घेती नरकात जाती। मी कोणाचाही पैसा घेत नाही। आपल्या इथे ज्या साधना चालतात, प्रार्थना चालती, पुरातन काळातील वैदिक प्रक्रिया आहे। प्रार्थना चालती, ध्यान साधना चालती, संकल्प चालतो। पुरातन काळातील वैदिक प्रक्रियेमध्ये आरोग्य हवन म्हणा, समस्या निवारण हवन, महामृत्युंजय हवन किंवा नवग्रहांचे हवन, अशा या प्रक्रिया चालतात। तर इथं पैसा 1ही रुपया घेतला जात नाही। कशासाठी? प्रार्थनासाठी, संकल्पासाठी, ध्यान साधनेसाठी। इथं 24 तास जेवणाची सोय, भाजी भाकरीचं जेवण असतं, त्याच्यासाठीही 1ही रुपया मी घेत नाही। पण तुम्हाला जर हवन करायचं असेल, तुम्हाला करायचं असेल तर मी नाही सांगत कोणाला। काही लोक मनाने म्हणतात महाराज आम्हाला आरोग्य हवन करायचं, समस्या निवारण हवन करायचं किंवा महामृत्युंजय हवन करायचं। कुणाला जर हवन करायचं ठरलं तर आपल्याकडे 3 हवन आहे: आरोग्य हवन, समस्या निवारण हवन आणि महामृत्युंजय हवन, अधिक पंचसुक्ताचा अभिषेक। हे 4 जे होतात त्या 4 म्हणजे 3 हवन आणि 1 अभिषेक याचे 11,000 रुपये खर्च येत असतो। मी सामुग्रीचेच पैसे घेत असतो। ब्राह्मण असतात, सामुग्री असती, जी सामुग्रीचे पैसे भरल्यानंतर हवनासाठी 11,000 रुपये भरल्यानंतर 3 हवनाचे आणि अभिषेकचे 11,000 रुपये भरल्यानंतर त्याला पुढचा 1ही रुपया खर्च नसतोय। त्याला जी सामुग्री असेल, ब्राह्मण असेल, सगळं काही त्याला। तुम्ही बाहेर जरी गेले, इथे किती ब्राह्मण आहेत तुमच्याकडे? हो, तुम्ही बाहेर जरी गेले, कुठेही गेले तरीही 1 हवन जरी करायचं म्हणलं, आरोग्य हवन धरा तुम्ही, असं आरोप केलं जाते। 5,000च्या आरोग्य हवन पण होत नाही। त्यांनी माणसं पाठवले होते 3, हे त्यांनीच पाठवले कशावरून? त्या माणसाने सांगितलं, तुम्ही व्हिडिओ ना तो दाखवा। माणसाने सांगितलं मॅडमनी आम्हाला पाठवलेलं आहे, एवढे पैसे आम्हाला द्या आणि तुम्ही मिठून घ्या। त्या माणसाने पैसे काय नाव आहे त्यांचे? काय नाव आहे त्यांचं? नाव घ्या। मधुकर शिंदे, अजून बरेच जण होते, नाव नाही पाठवलं। व्हिडिओ अनिसनी पाठवलं म्हणे का? हो, म्हणजे रंजना मॅडमनी पाठवलंय, एवढे पैसे आम्हाला द्या, मिटून घ्या आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जर नाही पैसे दिले तर महाराजांना उचलून नेणार आहे। आणि 1 पेशंट, ऐका, आमच्याकडे पेशंट तर नाहीये, 1 पेशंट जरी सापडला आम्हाला तर आम्ही गव्हाणे मॅडमला विचारू का तुम्ही माणसं पाठवले का? ऐका 1 मिनिट, तुम्ही त्यांचं असं म्हणणं आलं, धमकी अशी दिली, 1 काय 9 काय 90 लोक आम्ही तयार करू शकतो। कोणी? याने भाऊसाहेब मधुकर शिंदे 90 लोक तयार करू शकतो तुम्हाला तुमच्यावर केस करायला। तुम्ही औषध दिलं ना, आम्हाला औषधाचा फरक नाही पडला। अरे बाबा म्हणलं, जे औषधासाठी डॉक्टर आहे, मी ध्यानाचा अभ्यास करतो, ध्यानाचा कोणता साईड इफेक्ट म्हणणार बाबा तुला? 90 लोक उभे करू म्हणे का? हा, 9 फेक पेशंट। 1 लाख रुपये दिले तर ठीक आहे, नाही तर आम्ही 9चे 90 लोक आम्ही उभे करणार, अशी धमकी दिली मला। 8.5 लाख पत्रकार आलेले होते। केली काही कोणी पत्रकारांनी मागणी? काही पत्रकारांनी मागणी तर नाही केली माझ्या कोणी। मी त्यांना आव्हान देऊन काल बोलवलेलं होतं, ते आले, पण इथे आल्यानंतर ते मंदिरात न येता
जे साईडचे शेजारी राहणारे जे लोक असतात त्यांच्या मुलाखती घेतल्या. ते माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांना एकच सांगितलं, स्क्रीन आणली ती 8x12ची, तुम्हाला पुरावे पाहिजेत बरोबर, ते पुरावे तुम्हाला मी पडद्यावर दाखवतो राहिले. तसंच मी इथं काय करतो, तुम्ही आले सध्या 1000 लोक आहे. लोकांचं म्हणणं आहे हे रोज येतात का आठवड्यातून? लोकांचं म्हणणं काय आहे, महाराज फसवतोय. मग समजा 1000 लोक पुढे बसलेले आहेत, मग तुम्ही असं करा, मी ज्या ध्यान साधना घेतला, तुमचं म्हणणं आहे गुण कसा येतो किंवा आजार कसा बरा होतोय, 10 मिनिटाची साधना राहिलेली आहे, ती 10 मिनिटाची मी साधना घेतो. तुम्ही पब्लिकच्या मुलाखती घेऊ शकता का, तुम्ही साधना केला सकाळपासून महाराज तुम्हाला आदबून घेऊ राहिलेत. मग याचं तुम्हाला फळ काय भेटलं, नाही, आणि तुम्हाला ते प्ले करून दाखवतो मी काय. ध्यानात ताकद आहे.